श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर दिवाळीचा पहिला दिवस, वसुबारस तिथी, पूजनाची पद्धत, नियम, महत्त्व आणि मान्यता आहेत काय आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सोमवार 28 ऑक्टोबर रोजी अश्विन वद्य द्वादशी वसुबारस हा सण साजरा केला जाईल. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. यंदा एकादशीलाच वसुबारस साजरी केली जाईल. वसुबारस सण कसा साजरा करतात, या दिवशी काय करावे आणि काय करू नये, वसुबारसचे व्रत कसे करावे जाणून घेऊया. तर वर्षभरात येणारे सण उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते. भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्या प्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. यंदा एकादशीलाच वसुबारस साजरी केली जाईल आणि वसुबारस सण कसा साजरा करतात, या दिवशी काय करावे काय नाही हे आपण जाणून घेणार आहोत. दिवाळीचा पहिला दिवस अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा हा सण म्हणजे दीपावली. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. हा दिवस दिवाळीला जोडून येतो म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो. पण वस्तुतः तो सण वेगळा आहे. मात्र देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते असे मानले जाते. यंदा सोमवार 28 ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी आहे. त्यामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातूनच नंदा नावाच्या धेनूला म्हणजेच नंदिनी नावाच्या गाईला उद्देशून हा सण साजरा केला जातो. तर वसुबारस या शब्दातील वसु म्हणजे धन किंवा द्रव्य किंवा संपत्ती, त्यासाठी असलेले बारस म्हणजेच द्वादशी. तर वसुबारसचे पूजन या दिवशी जे व्रत करतात त्या सौभाग्यवती स्त्रिया एक भुक्त म्हणजे उपाशी राहून सकाळी अथवा सायंकाळी गाई वासराची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात. तत्त सर्वमये देवी सर्वदैवे लंकृते मातृममाभिषा लिशिता सफल करू नंदिनी. हे सर्वात्मक सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी मातेने तू माझे मनोरथ सफल कर, असा याचा अर्थ आहे. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडाधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. तर अशा पद्धतीने घरात लक्ष्मी देवीचं आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात, हळदी कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गायीला निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा किंवा नंदिनी नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत असते. तर वसुबारस सणाचे महत्त्व. भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते. सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीये आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते. वसुबारस सणाचे काही नियम. वसुबारस सणाच्या दिवशी गहू मूग खात नाहीत. महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात. बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाहीत अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला वसुबारस हा सण साजरा करायचा आहे. आणि वसुबारस या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत,
कुठल्या गोष्टी करू नये किंवा आपण गौमातेच्या प्रती म्हणजे जर तुमच्या घरी गाई वासरं नसतील तरी तुम्ही ही पूजा करू शकता. कारण गौमातेची प्रतिकात्मक मूर्ती तुम्ही घरी आणून त्या मूर्तीची पूजा आपण जशी गाई वासराची पूजा करणार होतो त्या पद्धतीनेच आपल्याला त्या मूर्तीची पूजा करायची आहे. तिला नैवेद्य दाखवणं, तसंच गाईच्या हळदी कुंकू लावून, फुले वाहून, दीप धूप लावून आपल्याला त्या गाईच्या प्रतिकात्मक मूर्तीचीही पूजा करायची आहे. तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने ही वसुबारस आपल्याला साजरी करायची आहे. तसेच आजच्या दिवशी आपल्याला रमा एकादशीची पूजाविधी पण जाणून घेऊया. वर्षभरातील सर्व एकादशींना श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते, मात्र रमा एकादशीला श्री विष्णूंचा 8वा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. रमा एकादशीला श्रीकृष्णांची विधिवत पूजा केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते असे सांगितले जाते. घरातील धन धान्य समृद्धी वृद्धिंगत होते. पुरुष मंडळी हे व्रत केल्यास सांसारिक सुख आणि वैवाहिक जीवनात सुखमय होण्याचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच रमा एकादशीच्या व्रतामुळे मोक्षप्राप्ती होते असे सांगितले जाते. रमा एकादशीची पूजा विधी कशी करायची, तर रमा एकादशीचे व्रत आचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर एकादशी व्रत आणि श्रीकृष्ण पूजनाचा संकल्प करायचा आहे. श्रीकृष्णाची चौरंगावर स्थापना करावी आणि श्रीकृष्णाचे आवाहन करावे. यानंतर पंचामृताने अभिषेक करून त्यांना नैवेद्य दाखवायचा. मुख्य अभिषेक करावा आणि अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षत, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भत फुले, फळे श्रीकृष्णांना अर्पण करावीत आणि धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीकृष्णाची आरती करावी. नैवेद्यामध्ये मिश्री, लोणी, मिठाई, खीर यांचा समावेश असल्यास उत्तम. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटप करायचा. शक्य असल्यास गीता पठण करायचं आणि एकादशीचा व्रत कथा ऐकावी आणि यथाशक्ती दान करावे असे सांगितले जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला वसुबारस आणि रमा एकादशी दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. तर आजची ही माहिती कशी वाटली, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री स्वामी